नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, सकाळची न्यूज आहे, तुम्ही पाहू शकताय। पुणे बघा, मतदान केंद्राच्या ठिकाणी असणार पाळणाघर आणि या पाळणाघरात नक्की कोणाची नेमणूक होणार, त्यांना मानधन भेटणार की नाही किंवा त्यांना कशा पद्धतीने दर्जा भेटणार, हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील। बघा, तुम्ही पाहू शकता मतदान केंद्राच्या ठिकाणी असणार पाळणाघर। तर बघा, पुण्याची न्यूज आहे, तुम्ही पाहू शकता। लहान मुले घेऊन सुद्धा काही महिला या मतदानाला लहान मुलांमुळे त्यांना जाता येत नव्हते, परंतु आता लहान मुले घेऊन सुद्धा मतदानाला जाता येणार आहे, कारण मतदान केंद्राच्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था करण्यात येणार आहे। पाळणाघरांची जबाबदारी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर असणार आहे। तर बघा, मतदानाला आल्यानंतर मतदान करण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ पाळणाघरात अंगणवाडी सेविकांनी दिलेल्या खेळण्यासोबत बाळे खेळू शकणार आहेत। तर अंगणवाडी सेविकांनी मात्र विना मोबदला काम करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केलेली आहे। बघा, महिला मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे, महिलांचा मतदानातील टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 5हून अधिक मतदान केंद्रे, बघा भरपूर मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी पाळणाघर नियोजन सुरू केलेलं आहे। सुमारे 2100 ठिकाणी पाळणाघरे असणार, हे पुणे जिल्ह्यातील आहे। इतर जिल्ह्यामध्ये हे जास्त असण्याची शक्यता आहे। बघा, पाळणाघरात पिण्याचे पाणी, खेळण्याबरोबरच बाळाला आवश्यकतेनुसार पोषण आहार देखील उपलब्ध असणार आहे। त्यामुळे बाळाला घेऊन मतदानाला आल्यानंतर अंगणवाडी ताईकडे बाळ सोपवून महिला मतदार निश्चितपणे मतदान करू शकतात, असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे। लोकसभा निवडणुकीत पुणे शहरातील काही मतदान केंद्रावर पाळणाघरातील अंगणवाडी सेविकांना जेवण देखील मिळाले नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या। याबाबत अंगणवाडी सेविका म्हणाले की आम्हाला मतदानाच्या या कर्तव्यात काम करण्यास मिळालेले याचा आनंदच आहे, परंतु प्रशासन केवळ आम्हाला आदेशच देणार का? लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील इतर कर्मचाऱ्यांना जेवण पोहोचले, पण आम्हाला साधे पाणी देखील विचारले नव्हते। मोबदला तर दूरच, पण किमान आम्हाला तुमचे काम कसे चालले आहे हे पाहण्यासाठी आलेल्या वरिष्ठांनी एवढं तरी विचारायला हवं होतं, अशी अंगणवाडी सेविकांनी आशा केलेली होती। परंतु लोकसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची त्यांची विचारणा झालेली नाही आहे। फक्त प्रशासन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना काम करून घेण्यापुरतंच आहे का, असा या अंगणवाडी सेविकांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे। बघा, आता आपण पाहू शकतो की आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांचं मानधन वाढ झालेली आहे, परंतु अजूनही सेविका मदतनीस यांना वाढीव मानधनवाढी भेटलेली नाही। वरूनच प्रशासनाचे एकावरून एक असे आदेश येत आहेत, त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे। लोकसभा निवडणुकीत अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी पाळणाघर सांभाळण्याचे काम व्यवस्थितपणे पार पाडलेलेच आहे, परंतु आता विधानसभा निवडणूक सुरू आहे आणि येत्या 20 नोव्हेंबरला मतदाना दिवशी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पुन्हा पाळणाघरात ड्युटी लागण्याची शक्यता आहे। भरपूर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची ड्युटी लागलेली सुद्धा आहे, परंतु या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना योग्य तो दर्जा मिळत नसल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस या नाराज झालेल्या आहेत आणि त्यांना वाढीव मानधनसुद्धा भेटलेले नाहीत। आणि प्रशासनाने फक्त जे इतर अधिकारी असतात मतदान केंद्रावर त्यांचेच नाश्त्या पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे, मग अंगणवाडी सेविका मदतनीस यांना का केलेली नाही, असा एक प्रश्न उपस्थित केला आहे एका सेविकेने। तो प्रश्न एकदम बरोबरच आहे, कारण की अंगणवाडी सेविका मदतनीससुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत मतदान केंद्रावर या हजर असतात। मग सरकारने त्यांचीही व्यवस्था करायला हवी, तसेच त्यांना या मतदान केंद्रावर उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा जो काही मोबदला असतो तो मोबदलासुद्धा दिला पाहिजे। बघा, मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भरपूर सेविकांना त्यांचा मोबदला भेटला नव्हता। यावेळेस किमान विधानसभा निवडणुकीच्या दिवशी तरी सर्व सेविकांना मदतनीसांना त्यांनी केलेल्या त्यांच्या कामाचा मोबदला मिळावा, अशी सरकारकडे विनंती आहे। आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रशासनाच्या प्रत्येक कामासाठी नेहमी तत्पर असतात, परंतु प्रशासनच
त्यांच्या कामाची दखल घेत नाही आहे, त्यांना योग्य तो मानधन देत नाही आहे, त्यांना योग्य ती वागणूक भेटत नाही आहे. त्यामुळे सेविका व मदतनीस यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि तुम्हाला सरकारच्या या ज्या वारंवार जे प्रशासनाकडून नवीन वरिष्ठ अधिकारी जे काही आपल्याला कामे सांगतात ते आपण काटेकोरपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो, पण सरकार आपल्या मानधनाबद्दल काहीसुद्धा बोलत नाही. वाढीव मानधन हे झालेले आहे, परंतु ते अजूनही भेटलेले नाही आहे. वरून उलट कामं वाढतच चाललेली आहेत. 2 तास कामाचे वाढवलेले आहेत. मानधन वाढ मिळण्यापूर्वीच कामाचे 2 तास वाढलेले आहेत. त्यामुळे सेविका मदतनीस या नाराज झालेल्या आहेत. तुम्हाला हा निर्णय सरकारचा कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.